नवी मुंबई पोलिसांनी आगळी वेगळी होळी आणि रंगपंचमी साजरी केली आहे। नवी मुंबई पोलिसांनी खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी पनवेलमधील बाल आश्रम मुलांसोबत आणि नवी मुंबई शहरातील तृतीयपंथी यांच्यासोबत रंगपंचमीच्या रंगांचे उधळण करत ही रंगपंचमी साजरी केली। पनवेलमधील बालग्राम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पोलिसांनी आश्रमातील मुलांना नैसर्गिक सुके रंग लावून होळी साजरी केली। यावेळी या मुलांनी गाणं गाऊन डान्स करून उपस्थितांचं मनोरंजन केलं। नवी मुंबई पोलिसांनी आजच्या रंगपंचमीच्या निमित्तानं अनाथ आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला। रंगांचे उधळण करत प्रत्येक जण आपल्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत आनंद लुटत असतो। मात्र अनाथ आश्रमातील मुलांसोबत आणि तृतीयपंथी यांच्यासोबत रंगांचे उधळण करत त्यांच्या आनंदात सहभागी होत नवी मुंबई पोलिसांनी आगळा वेगळा संदेश देण्याचं उत्कृष्ट काम केलंय। खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी त्यांच्या आश्रमातील मुले आणि तृतीयपंथीयांसोबत होळी साजरी केली। नमस्कार, माझं नाव मानसी लक्ष्मी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज कुठला सण आहे। होळीचा दिवस आहे आणि होळी म्हणजे रंग आणि रंग म्हणजे लाईफ असतो। आज आमचा बरोबर आज जो मोठा सण आहे त्या सणात आमचा बरोबर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सीनियर PI लांडगे सर इथे सगळ्यांना घेऊन आलेले आहे आणि आम्हाला खूपच बरं वाटतंय की आमचा बरोबर साजरा करायला कोण नाही आहे, पण अशा नाही आहे समाजामध्ये जे आमचे दक्ष आहे आणि ते दक्ष इथे येऊन आमच्या बरोबर जे स्टेक होल्डर आहे, जे रक्षक आहे, त्यांनीच आमच्या बरोबर आज आमचा होळीचा जो सण आहे ते सादर केलेला आहे। तर माझा कम्युनिटी बद्दल मी मानसी लक्ष्मी सरांचा मनापासून आभार व्यक्त करते की आमच्या बरोबर सर इथे आले। बरेच लोक इथे आलेले आहेत आणि आम्ही जे आमचा लोकांचा म्हणजे आमच्यामध्ये जे भेदभाव आहे ते आज त्यांनी दूर केलेलं आहे आणि मी आमच्या कम्युनिटीबद्दल त्यांना मनापासून आभार मानते आणि दिल से होली का त्यौहार हम आज उनके साथ मनाया। हैप्पी होली।